हाय मैत्रिणींनो, माय मॉम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण मस्त ना गोडाचा पदार्थ करणार आहोत। आपण रवा बेसनचे लाडू करणार आहोत। एकदम मस्त तुम्हाला मी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि साहित्य बघा, 1 वाटी आपल्याला बारीक रवा लागणार आहे। बघा, 1 वाटी रवा लागणार आहे। तर त्याच वाटीने आपल्याला बेसन पीठ लागणार आहे आणि साखर पण 1 वाटीच लागणार आहे आणि तूप लागणार आहे। आणि सजावटीसाठी हे तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असले तर लावू शकता तुम्ही, बेदाणे आणि काजू, आणि दुसरं काय असेल तर पण चालतंय। आणि वेलची पूड लागणार आहे आपल्याला। आणि एकदम मी तुम्हाला मस्त सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आता आपण रवा ना बारीक गॅसवरच छानपैकी भाजून घ्यायचा आहे। गॅस मोठा करायचा नाहीये आपल्याला, नाहीतर आपला रवा कसं आतून कच्चा राहणार आणि मग लाडू खाताना कचकच वगैरे लागतात, मग त्यामुळे चांगलं व्यवस्थित होत नाही। आता 1 वाटी तूप जे आपण घेतले ना, त्यातलं अर्धा तूप आपण रव्याला भाजायला घेणार आहोत। असे लाडू माझी मम्मी पण करते नेहमी आणि माझी आजी पण करायची। बघा, असा रवा फुलून वर आलाय ना, त्यामुळे आपलं छानपैकी गॅस गरम झालाय। आता बारीक गॅसवर गुलाबी होईपर्यंत आपल्याला छानपैकी रवा परतून घ्यायचा आहे आणि अशी उलटाणीच घ्यायची त्याला। आपण गोल आकाराचा चमचा घेतला तर रवा मध्ये चिटकून बसतो आणि कच्चा राहतो तो, त्यामुळे व्यवस्थित आपलं छान भाजून घेण्यासाठी अशी उलटाणीच घ्यायची आपल्याला। आणि प्रमाण बघा, मी जसं सांगितलं तसंच घ्या तुम्ही। 1 वाटी रव्याला 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप, हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही थोडे करणार असाल तर। आणि रव्याचे लाडू कोण खात नाहीत मुलं जास्त, म्हणून थोडं बेसन मिक्स करून केलं ना तर मुलं आवडीने खातात तसं लाडू केले तर। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना तर अजून जरा आवडतील मुलांना। बघायला भाजायला एक किमान तुम्हाला ना 10 मिनिटं तरी लागतील, पण एकदम छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंग येईपर्यंत, नाहीतर तुमचे लाडू व्यवस्थित होणार नाहीत आणि आतून त्याचा खाताना कच्चा असा वास येतोय। आणि रव्याचे लाडू शक्यतो कोण खात नाहीत, म्हणून हा प्रॉब्लेम असतो। तुम्ही जर ह्याला छानपैकी भाजून घेतलं ना तर त्याचा वास जास्त येणार नाहीये। तर बघा, आपला गुलाबी झालाय आता आपला। खूप पण त्याला करपवून वगैरे हे करायचं नाहीये, गॅस आपला बारीकच ठेवायचा आहे बघा। चला तर आता आपलं हे झालंय, आता आपण काढून घ्यायचंय। आता काढून घेऊया। बघा, आता आपण काढून घेऊया बाउल मध्ये। आता आपण बघा, हे जे आपण तूप 1 वाटी वापरले ना तेच आपण यात पण दोघात घालून व्यवस्थित तेच हे करायचं आहे, दोन्ही मध्ये घालून थोडं थोडं। आता आपण बेसन पीठ, हे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले ना, याला मी चाळून घेतलंय, कारण त्यात गुठळ्या राहणार नाहीत आणि काय असेल तर त्यात निघून जाईल। म्हणजे बेसन पिठात काय शक्यतो नसते, पण तरी पण तुम्ही चाळून घ्या, म्हणजे गुठळ्या वगैरे होणार नाहीत शक्यतो। आणि त्याला छानपैकी बघा थोडं थोडं तूप घालून ना आपल्याला भाजून घ्यायचंय छानपैकी। याला पण आपल्याला गॅस एकदम बारीक करूनच भाजायचा आहे, गडबड करायची नाहीये, नंतर बेसनाचा कच्चा वास तोंडात येतो आणि लाडू लवकर खराब, त्याला बुरशी पण येण्याची शक्यता असते। आणि हे लाडू ना तुम्ही प्रवासाला पण नेऊ शकताय, 15 दिवस टिकतात छान।
बघा आता आपण तूप घालून ना असंच बॅटर पातळ व्हायला पाहिजे इतपत आपल्याला भाजून घ्यायचं. याला घट्ट झालतं ते पातळ पातळ करायचं आपल्याला तूप घालून यात. आणि छानपैकी याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि जे लाडू ना अप्रतिम होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर मुलं पण नेहमी तुमचे अशा पद्धतीने केल्यावर नक्कीच खातील. तर बघा आता आपलं बेसन पण भाजून झालंय. आता हे छानपैकी त्याला खरपूस कलर बघा कसला किती छान आलाय. गुलाबी कलर आलाय त्याला. आता आपण हे काढून घ्यायचं. हे पण आपण जो रवा भाजून घेतलाय ना त्याच बॅटर मध्ये हे पण घालून घ्यायचं काढून व्यवस्थित. जरा गरम आहे. चला तर मंडळी आपण पाक करून घ्यायचा आहे. तर साखर घालून घेऊया. आणि त्यात बघा आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आपण. आणि वेलची पूड घालूया. आता आपण याला ना एक तारी पाक करून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने होते बघा. आपल्याला खूप काही करायची गरज नाहीये. आणि रवा फुगतो त्यामुळे आपण एक वाटी रवा घेतलाय त्यामुळे पाणी इतकं पुरेल आपल्याला. थोडासा आपल्याला चिकट असा पाक करायचा त्याचा. एक तारीच पण तार छान यायला पाहिजे. आपण चेक करायचं त्याला आता हाताने. अजून आलेलं नाहीये. तर बघा आता आपला पाक रेडी झालाय. बघा त्याला असं बघायचं. असं तार आली पाहिजे मध्ये हाताला. चालू नाही करी. तर बघा आता आपला तार बघा किती छान आहे लागला त्याला. दिसतंय का तुम्हाला? एक तारी पाक तयार झालाय. आता आपण यात सगळं बॅटर यात घालून घेऊया. आणि थोडा वेळ त्याला थंड होऊ द्यायचं यात मिक्स केल्यावर. आणि थोड्या वेळानं रवा फुगतोय आपला त्यामुळे ते आता काजू घालून घेऊया यात. आणि बेदाणे वरून लावायचे आपल्याला. आता बघा हे थंड झालं. आता आपण हे थंड करायला ठेवून टाकूया 15-20 मिनिटांना. मग 15-20 मिनिटांना आपण लाडू वळायच्या वेळेला मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. ओके, परत भेटूया आता थोड्या वेळानं. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या लाडूचं आपण ठेवलेलं थंड करायसाठी ते आता मस्त थंड झालंय. आणि बघा किती मस्त घट्ट घट्ट झालंय. आता आपण याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. बघा किती छान झाले आणि वास पण खूप मस्त यायला लागला याचा. तर आता आपण याचे लाडू वळून घेऊयात. चला तर मी दाखवते तुम्हाला कसं. आणि आता आपले लाडू तयार आहेत मुलांना खाण्यासाठी. मस्त एकदम रवा बेसनचे लाडू. अशा प्रकारे तुम्ही पण नक्की करून बघा. तर बघा तुम्ही बघू शकता आपले लाडू तयार आहेत आता मस्त. तर तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारे रवा बेसन लाडू. आणि मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं त्यात एवढे लाडू झालेले आहेत आपले. तर नक्की करा आणि मुलांना खाऊ घाला. आणि कसा वाटला व्हिडिओ तर मला नक्की सांगा कमेंट करून. परत भेटूया मस्त अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये.
सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या. परत भेटूया नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू सो मच.